नमस्कार मंडळी. इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे सध्या की सोनं गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदा एवढं खाली आलेलं आहे. आता पहिला तर प्रश्न मला असा पडतो की सोनं खाली आल्यानंतर किंवा आपण असं म्हणूया की हे एकमेव असं गुंतवणुकीचं क्षेत्र आहे किंवा माध्यम आहे की ज्याचा भाव कमी आल्यावर लोकांना जास्त आनंद होतो. थोडंसं एक्झाम्पल घेऊया. साधारण 72,700च्या आसपास गोल्ड ट्रेड करत होतं आणि आता ते साधारण 67,700 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5,000 म्हणजे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर 6-7% डाऊन आलेलं आहे. आणि तरी पण लोक खुश आहेत. मी थोडासा विचार हाच करतो की 7% डाऊन म्हणजे सेन्सेक्सच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 81,000चा सेन्सेक्स 7% डाऊन म्हणजे साधारण 5,500 पॉईंट खाली आला असता. म्हणजे 81,000वरून जर समजा चुकून तो 74,500 वगैरे आला. सगळं निफ्टी जो 24,000च्या आसपास आहे तो 7% डाऊन म्हणजेच 1,700 पॉईंट वगैरे जर खाली आला असता तर काय पॅनिक सिच्युएशन झाली असती. 4 जूनला जो इलेक्शन निकाल लागला तेव्हा साधारण म्हणतो ना ह्याच्यात जवळपास मुवमेंट झालेली तेव्हा किती मोठा पॅनिक होता. पण गोल्डची प्राईस खालीवर मात्र पॅनिक होत नाही, जेव्हा की हे जास्त प्रमाणात लोकांनी घेतलेलं आहे पण तिथे पॅनिक होत नाही. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि याच नोटवर आपण पहिले हे स्टार्ट करूया की ह्या गोल्ड प्राइसेस का कमी झालेल्या आहेत, ह्याचा ट्रेंड कसा आहे आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ह्याच्याकडे कशा रीतीने बघू शकतो. सो पहिली गोष्ट, गोल्ड प्राईस जी आपल्याला दिसते म्हणजे जेव्हा तुम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून सोनं घ्यायला जाता आणि गोल्ड प्राईस जी तुम्हाला दिसते ही गोल्ड प्राईस ॲक्च्युली अनेक गोष्टींची मिळून बनलेली असते. म्हणजे मेजर आपल्याकडे जे गोल्ड आहे आपण मेजर ऑलमोस्ट सगळंच गोल्ड आपण इम्पोर्ट करतो त्यामुळे ह्याच्यावर ड्युटी लागते. 10+5 हे त्याचं स्ट्रक्चर होतं आणि ही ड्युटी जी आहे ही आता 15वरून आता 9वर आणलेली आहे. म्हणजे एका बजेटच्या एका स्पीचमध्ये त्याने स्ट्रेटअवे ही 6% कमी केली, 6% कमी केली. त्यामुळे 6% इफेक्ट तर त्याच दिवशी आला. प्लस आज हा व्हिडिओ शूट होतो 25 जुलैला, आजसुद्धा मार्केटमध्ये गोल्डचा रेट कमी आला. सो मोर ओव्हर हे कंबाईन जे 7% डाऊन आलेला आहे हा तोच इफेक्ट आहे. सोन्याची किंमत कमी नाही झाली आहे, ड्युटी कमी झालेली आहे. सो ही ड्युटी गोष्ट काय असते एक लॉजिकली लक्षात घ्या. तुम्ही सोनं घेताना जसं आपण एक शेअर घेताना आपल्याला एक ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते सगळी, ब्रोकरेज टॅक्सेस वगैरे सगळं पकडून, ही जनरली इंट्राडेला तर फारच नेग्लिजिबल येते आणि डिलिव्हरीला जेमतेम 1.7%च्या आसपास येत असेल, पॉईंट डिपेंडिंग ऑन द ब्रोकरेज रेट. आणि हल्ली तर डिस्काउंट ब्रोकिंगमुळे ती अजूनच कमी येत असते. तर ही कॉस्ट जी सोन्यासाठी जाते म्हणजे सगळं GST पकडून ह्या सगळ्या दोन्ही प्रकारच्या ड्युटीज पकडून प्लस त्याला एक एक्सेप्शनल वॅट आणि हे सगळं पकडून ही साधारण कॉस्ट जाते. ही साधारण एक 22 ते 25%च्या घरामध्ये जाते. जर तुम्ही अगेन ह्याच्यामध्ये ऑर्नामेंट्स घेत असाल तर. जर तुम्ही दागिना घेत नसाल तर ऑफकोर्स त्याच्यामधले तुमचे मेकिंग कमी होत असतील. सो ही असते. त्यामुळे ॲक्च्युली एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सोनं विकता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घटणार आहेत तुमच्या आणि आयडियली तुम्हाला हा एक इम्बॅलन्स ट्रेड असतो. बट ठीक आहे, लोकांसाठी ते इम्पॉर्टंट नाही आहे. पॉईंट हा आहे की ही ड्युटी गव्हर्नमेंटने कमी केली. तर का कमी केलं असण्याची शक्यता आहे त्याचं रिझन लक्षात घेऊया आपण. कारण गव्हर्नमेंटने काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल की ही फिजिकल इम्पोर्ट ऑफ गोल्ड कमी व्हावं म्हणून गव्हर्नमेंटने SGB म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम काढलेल्या होत्या आणि आता म्हणतो ना त्याचे रिडम्पशन सुरू झालेले आहेत. म्हणजे इट्स प्रकारे त्याची मॅच्युरिटी आणि मग त्याचं रिपेमेंट हा एक जो प्रकार आहे याचं गव्हर्नमेंटला पेमेंट येऊ शकतं आणि म्हणून कुठेतरी हा एक गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला अशा काही न्यूज मार्केटमध्ये आहेत. हे अजून व्हॅलिडेट झाले नाही आणि एक लक्षात घ्या, हे व्हॅलिडेट कधी होणारही नाही. गव्हर्नमेंटचं काम आहे रूल म्हणतो ना पॉलिसी बनवणं आणि ती जाहीर करणं. गव्हर्नमेंटला एक्सप्लेनेशनची गरज नाही. हे एक्सप्लेनेशन तर सगळे ॲनालिस्ट कम्युनिटी काढते आणि त्याच्या आधारेच हा एक प्रकार आलेला आहे की SGBवरचं गव्हर्नमेंटचं पेमेंट कमी व्हावं सो दॅट आता ही प्राईस कमी झाल्यामुळे मे बी ज्या मॅच्युरिटीज आहेत किंवा जे रिडम्पशन आहे ते मीट करणं गव्हर्नमेंटला सोपं जाऊ शकतं. नवीन इन्व्हेस्टर खुश झाले आहेत की ह्याच्यामध्ये गोल्ड प्राईस कमी झाली आहे, तर तसं नाही आहे. ही ड्युटी कमी झाली. ऑफकोर्स तुम्ही रुपीमध्ये जेव्हा बाय करता तेव्हा तुम्हाला हा इम्पॅक्ट येतो. आता इथून पुढे गोल्डचा आउटलुक कसा असेल ह्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक लक्षात घ्या, ही ॲक्च्युली गोल्डचा जो भाव आहे जो आपण बघतो 67,000 आहे. ऑफकोर्स त्याच्यावर ड्युटीज वगैरे लागून वेगळा, बट आपण ग्लोबल रेट बघणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल रेट म्हणजेच काय, डॉलरमधला रेट, आणि तो कन्वर्ट होऊन रुपयामध्ये आपण बघत असतो बघायला गेलं तर. सो तो जो ग्लोबल रेट आहे हा आता $2,375 आसपास आहे, जो गेल्या आठवड्यामध्ये 2,488 पर्यंत वगैरे गेलेला. जसं ॲक्च्युली ग्लोबलमध्ये पण 4% घट आलेली आहे.
आणि हा जो ग्लोबल मार्केटमधला सोन्याचा रेट जो 1900च्या आसपास होता, 2100च्या आसपास होता नोव्हेंबरमध्ये, जेव्हा आम्ही पण असं म्हटलेलं की इथून जर व्याजदर कमी होती तर सोन्यामध्ये तेजी येईल, आणि ती आली सुद्धा. पॉईंट इथे आता असा आहे की व्याजदर आपण गेल्या आठवड्यातच अजून एक व्हिडिओ बनवला की अमेरिकेमध्ये आता व्याजदर कमी होणं हे म्हणतो जवळपास निश्चित झालेलं आहे. इथून पुढे जर व्याजदर अमेरिका कमी करतं, जगामध्ये इतर देश पण जर व्याजदर कमी करतात, तर ऑटोमॅटिकली हे सोन्याच्या किमती वाढण्यासाठी पोषक आहे, सोन्याबरोबर शेअर बाजाराच्या. कारण व्याजदर कमी झाले म्हणजे तुमचं थोडक्यात पैसा थोडा स्वस्त झाला, सो तो पैसा इन्व्हेस्ट इझिली होऊ शकतो. तर हे चित्र एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे जर व्याजदर कमी होत आहेत आणि जर सोनं आपण बघतो आहोत की त्यामुळे म्हणतो ना इंटरनॅशनल मार्केटमध्ये वाढत आहे, तर त्याचा बेनिफिट कुठेतरी गोल्ड प्राइजेस वाढण्यासाठी होऊ शकतो. सेकंड थिंग, रुपी पण थोडा डिप्रिशिएट झाला आपल्या गेल्या काही दिवसांमध्ये. म्हणजे रुपीचा प्राइजेस म्हणजे आपल्याकडे जो रेट कन्वर्ट होऊन येतो तो रुपीमध्ये येतो. म्हणजे उद्या जरी अमेरिकन मार्केटमध्ये सोनं वाढलं नाही, पण जर भारताचा रुपया डिप्रिशिएट होत राहिला तरी सुद्धा आपल्याला भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या किमती वाढलेल्या दिसू शकतात. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की रुपी डिप्रिशिएशनमुळे तुमचं एकच ॲसेट क्लास वाढेल, तुमच्याकडे असलेला सोनं, पण बाकी सगळ्या अर्थव्यवस्थेवर मात्र त्याचा ओव्हरऑल निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. एक्सेप्ट म्हणतो ना एक्सपोर्ट्स कंपनी सोडलं तर बाकी सगळ्यांसाठी रुपी डिप्रिसिएशन हे वाईटच आहे. इनडायरेक्टली ते ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्याला पण वाईट आहे, पण आपल्याला ॲज अन इंडिव्हिज्युअल आपल्याला ते नेमकं कळत नाही की बाबा ही वाईट परिस्थिती इकॉनॉमीची ही रुपी डिप्रिसिएशनमुळे आली, हे आपल्याला युजली समजत नाही, पण ते लागू आपल्याला सुद्धा पडत असतं. त्यामुळे एक गोष्ट ही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की गोल्डकडे बघताना तुम्ही दोन भाव बघितले पाहिजेत. एक म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमधला रेट आणि दुसरा डॉलर रुपी इक्वेशन कसं चाललेलं आहे. तिसरी गोष्ट अजून एक असा विचार करण्यासारखी आहे की असं म्हटलं जातं की भारतीयांकडे जे सोनं आहे हे किती आहे, तर साधारण एक 20,000 ते 25,000 टन सोनं भारतीयांकडे आहे. ऑफकोर्स ह्या डेटाला कुठलंही व्हॅलिडेशन नाही आहे, पण ही एक चर्चा आहे की भारतामध्ये एवढं सोनं भारतीयांकडे आहे. 800 टन तर आपला ॲव्हरेज आहे, भारत तेवढं सोनं तर दरवर्षी आयात करतो आहे. सो एक स्मगलिंग वगैरे पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात, तो डेटा तर कधीच कोणालाच मिळणार नाही. हे ॲक्च्युली इम्पोर्ट ड्युटी कट करण्याचा हा पण एक कस्टम ड्युटीचा हा पण एक हेतू असू शकतो की जे चुकीच्या मार्गाने सोनं कधी कधी इम्पोर्ट होतं ते होणार नाही. सो त्याला पण एक म्हणतो ना, आता तो एक ट्रेड थोडा निगेटिव्ह होईल, म्हणजे ॲटलिस्ट ते नाही झाल्यामुळे इकॉनॉमी थ्रू म्हणतो ना पॉझिटिव्ह एक वाईटमध्ये इम्पोर्ट होईल, हा एक ॲडव्हान्टेज आहे. सो आपण उदाहरण घेऊया की समजा 20,000 टन सोनं भारतीयांकडे आहे असं जर उदाहरण घेतलं, कमी पकडतो मी, आणि सोन्याची किंमत समजा आपण म्हणूया कितीने कमी झाली, 20,000 टन अगेन. सो जर समजा आपण म्हणूया ती जर समजा 5,000ने कमी झालेली आहे, इट इज ॲज गुड ॲज भारतीय एका दिवसात किंवा 2 दिवसात 10 लाख कोटींनी भारतीय गरीब झाले, कारण ती वेल्थ आहे ना. सो जर इट्स लाईक सिम्पल, समजा एक एक्झाम्पल घ्या, माझा जर समजा 10 लाखाचे माझ्याकडे शेअर्स आहेत किंवा म्युच्युअल फंड्स आहेत आणि थोडंसं जे 4 जूनला मार्केट खाली आलं त्याच्यामुळे त्या 10 लाखाची व्हॅल्यू जर समजा मी म्हणेन 9,75,000 आली किंवा 9,70,000, तर लोकांना वाटलं की बाबा मी 30,000ने गरीब झालो, माझं नुकसान झालं. ॲक्च्युली ते नुकसान नाही आहे, कारण आपण ते विकलेले नाही आहेत. पण सोन्याच्या बाबतीत जवळपास म्हणतो ना 1-2 दिवसात भारतीयांची टोटल वेल्थ ही जर आपण म्हणूया, आणि हे मी सगळे छोटे छोटे नंबर्स पकडतोय, 10 लाख कोटींनी कमी झाली, ह्याचं मात्र कोणालाही वाईट वाटत नाही आहे. ही खूप क्रेझी म्हणतो ना, किती कॉन्फिडन्स आहे, किती विश्वास आहे भारतीयांचा सोन्याबद्दल. एक म्हणजे मला असं वाटतं एवढा विश्वास भारतीयांचा जर इक्विटी इन्व्हेस्टमेंटवर आला, अगेन मी शब्द व्यवस्थित जाणीवपूर्वक वापरतो, इन्व्हेस्टमेंट, बिकॉज ट्रेडिंगमध्ये विश्वास येण्याची गरजच नसते. ट्रेडिंग हे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, पण लॉंग टर्म इक्विटी इन्व्हेस्टिंगवर पण जर भारतीयांचा एवढा विश्वास आला तर जी देशाची म्हणणं वेल्थची जी नेशन बिल्डिंग होईल ना, ही काय जबरदस्त असेल. जसं आज आपण बघतोय की इतर सगळे देश आज ह्यांचे पेन्शन फंडपासून सगळ्यांचा सरसकट सगळा पैसा इक्विटी मार्केटमध्ये लागलेला आहे. त्यामुळे इक्विटी मार्केट वाढणं ही भारत सोडून बाकी सर्व देशांची एक गरज दिसते. सगळा म्हणतो ना, सगळा पैसा त्यांचा हायेस्ट इन्व्हेस्टमेंट त्यांची इक्विटीजमध्ये असते. ती वेळ जर भारतीयांच्या बाबतीत पण आली, जेव्हा की आपलं मार्केट पण सगळ्यात चांगलं परफॉर्म करत राहिलेलं आहे आतापर्यंत, तसं जर झालं तर भारतीयांसाठी पण ही खूप चांगली गोष्ट असेल. आय डोंट नो भारतीय हे कधी किती प्रमाणात ॲक्सेप्ट करतील, पण येस, जेव्हा ॲक्सेप्ट करतील तेव्हा त्यांचा नक्कीच फायदा होईल. बाकी सोन्याचा आणि इक्विटीचा ओव्हरऑल आउटलुक पॉझिटिव्ह राहू शकतो जर व्याजदर कट होत असतील तर.
सो ह्याबद्दलचे मोठं ह्याच्यामध्ये तर काय रेकमेंडेशन नव्हतेच, बट एकच सांगेन की डिसिजन हे आपल्या फायनान्शियल ॲडवायझरबरोबर डिस्कस करूनच घ्यावेत. अपडेट्स आम्ही तुम्हाला इकॉनॉमी आणि ह्या सगळ्याबद्दलचे नक्कीच प्रोव्हाइड करत राहू. धन्यवाद. शुभेच्छा.